ओके, आज हे आपलं सोल्युशन लेक्चर नंबर 13, 13वं लेक्चर आजचं आपलं आहे सोल्युशनचं. ठीक आहे, कालपर्यंत आपण काय काय शिकलोय? बोला, काल काय शिकलोय आपण? डिप्रेशन, डिप्रेशन झालं, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, बरोबर का? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आपण काल शिकलोय. बोला, काय होता डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू मोलॅलिटी, किंवा डेल्टा TF इज इक्वल टू, बोला, सॉल्वंट मायनस सोल्युशन, बरोबर का? सॉल्वंट मायनस सोल्युशन हे सुद्धा काल आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बोला, क्वेश्चन्स पाहिले नंतर रास्ट मेथड पाहिली. रास्ट मेथड मध्ये कोण वापरतो बरं आपण? कॅम्फर. कॅम्फर का वापरतो? कारण त्याचा KF जास्त आहे. ओके, मेजरेबल आहे, जास्त म्हणण्यापेक्षा मेजरेबल आहे. बोला नेक्स्ट, काय शिकलो आपण? डिफ्युजन. ठीक आहे, चालू आहे. हा बोला, डिफ्युजन. त्यानंतर ऑस्मॉसिस. काय शिकलो आपण? ऑस्मॉसिस मध्ये मुवमेंट ऑफ सॉल्व्हंट कुठून कुठे होते, किंवा डिफ्युजन मध्ये मुवमेंट ऑफ सॉल्व्हंट कुठे होत असते? लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड. आणि मुवमेंट ऑफ सॉल्व्हंट कुठून कुठे होत असते? हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, बरोबर का? ठीक आहे, ऑस्मॉसिस दोन प्रकारचे. पहिला एंडो ऑस्मॉसिस. एंडो ऑस्मॉसिस एक्झाम्पल काय होतं त्याचं? मनुके भिजत घातले होते पाण्यामध्ये, मनुके घातले होते. एंडो आतमध्ये जातं ना, मनुक्यात पाणी जातं, द्राक्षात नाही जात बाळ. द्राक्ष में अंदर से बाहर आता है. ठीक आहे, ते काय होतं आपलं? नेक्स्ट एक्झो ऑस्मॉसिस. दुसरं एक्झाम्पल काय तुमचं? एक्झो ऑस्मॉसिस. याच्यामध्ये काय होतं? आतलं सॉल्व्हंट बाहेर येत होतं, त्याला म्हणतो आपण एक्झो ऑस्मॉसिस. त्यानंतर काय पाहिलं होतं नेक्स्ट आपण? हे ऑस्मॉसिस ऑलरेडी काल झालं. ऍप्लिकेशन्स ऑफ ऑस्मॉसिस पण आपण काल पाहिलेले होते. काय होते ऑस्मॉसिसचे ऍप्लिकेशन्स? पिकल मध्ये, अजून व्हेजिटेबल्स, लिफी व्हेजिटेबल्स, अजून मीट मध्ये पाहिलं आणि फ्रूट मध्ये पाहिलं, बरोबर? 3 व्हेज 1 नॉन व्हेज, बरोबर. एक्झाम्पल ऑस्मोटिक प्रेशर आपण काल पाहत होतो. काय जी काय ऑस्मोसिसची प्रोसेस होते, ती ऑस्मोसिसची प्रोसेस स्टॉप करण्यासाठी जे काही प्रेशर लावलं जातं त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो त्याला आपण? ऑस्मोटिक प्रेशर. काय म्हणतो त्याला आपण? फॉर एक्झाम्पल, जर का हा कंटेनर आहे, या कंटेनरला समजा आपण सेपरेट केलंय, याच्यामध्ये आपण काय केलं? एक सोल्युशन टाकले. काय टाकले आपण? एकाला मी म्हटलो C1, दुसऱ्याला मी म्हटलो C2. C2चं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कसं आहे? जास्त आहे. C2 मध्ये कॉन्सन्ट्रेशन काय आहे? नंबर ऑफ सोल्यूट कुठं जास्त आहे बरं? नंबर ऑफ सोल्यूट कुठं जास्त आहे बरं? C2 मध्ये नंबर ऑफ सोल्यूट काय आहेत? जास्त आहेत. फॉर एक्झाम्पल, सॉल्व्हंटची मुवमेंट कुठून कुठे होणार? लोअर टू हायर, म्हणजे C1 टू C2 तुमची मुवमेंट होईल. ठीक आहे, इकडे काय होणार आहे? सॉल्व्हंटचं प्रमाण वाढेल बिकॉज ऑफ ऑस्मॉसिस. बिकॉज ऑफ ऑस्मॉसिस तुमची मुवमेंट होईल. आता काय केलं आपण? याला वरतून प्रेशर अप्लाय केलं. काय केलं? वरतून वरतून काय केलं आपण? आता ह्याला एक पिस्टन लावलाय आणि एक प्रेशर अप्लाय केलं वरतून. किती प्रेशर अप्लाय केलं? ही जी काय ऑस्मॉसिसची प्रोसेस होतीये ही काय होईल? तुमची स्टॉप होईल. किती प्रेशर अप्लाय केले? की त्या प्रेशरने ऑस्मॉसिसची जी प्रोसेस आहे ती काय होणार आहे? स्टॉप. आणि ते जे प्रेशर अप्लाय केले, की ज्या प्रेशरमुळे ऑस्मॉसिसची प्रोसेस स्टॉप झाली, ऑस्मॉसिसची प्रोसेस स्टॉप झाली, त्याला काय म्हणायचं? प्रेशर. काय म्हणायचं त्याला? ऑस्मॉटिक प्रेशर. काय म्हणायचंय? काय म्हणायचं त्याला? आणि ऑस्मॉटिक प्रेशर कशाने दाखवतो आपण? पायने. कशाने दाखवतो ऑस्मॉटिक प्रेशर? कशाने दाखवतो आपण ऑस्मॉटिक प्रेशर?
पायने आपण ऑस्मोटिक प्रेशर दाखवत असतो. आता जे ऑस्मोटिक प्रेशर आहे तुमचा पाय, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सी. डायरेक्टली प्रपोर्शनल टू सी माने कॉन्सन्ट्रेशन. सी म्हणजे काय असतं तुमचं कॉन्सन्ट्रेशन. ओके. आणि पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी. पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी. काय डाऊट इथपर्यंत? ओके. दोन्ही स्टेटमेंट एकत्र करतो पा. पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सी अँड टी. बरोबर का? आता डायरेक्टली प्रपोर्शनलचं साइन मला काढायचंय. कॉन्स्टंट टाकलं. पाय इज इक्वल टू सी आर टी. पाय इज इक्वल टू वेअर, जिथं पाय इज इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर. पाय इज इक्वल टू काय तुमचं सी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन. सी इज इक्वल टू इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी. कोणाच्या टर्म्स मध्ये सांगतो आपण? मोलॅरिटी. म्हणजे कोणता एम? स्मॉल एम का कॅपिटल एम? म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर लिटर ऑफ सोल्युशन किंवा व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ओके. इन लिटर्स. पुढे आर म्हणजे काय तुमचा गॅसचा कॉन्स्टंट. गॅस कॉन्स्टंट व्हॅल्यू किती असते? 314. कशामध्ये? जूल्स मध्ये. बरोबर का? जूल पर मोल पर केल्विन. जूल पर केल्विन पर मोल. बरोबर का? ठीक आहे. किंवा यालाच काय म्हणतो आपण 25/3. जूल पर केल्विन. इथपर्यंत काय डाऊट? आणि टी म्हणजे काय तुमचं टेम्परेचर. टी इज इक्वल टू काय लिहिता येईल का तुम्हाला ते? घ्या लिहून चला पटकन. टेम्परेचर कशामध्ये? केल्विन मध्ये. हेच तुम्ही जर लिटर पर ऍटमॉस्फिअर मध्ये केलं तर, आर ची व्हॅल्यू जर लिटर पर ऍटमॉस्फिअर मध्ये घेतली तर 0.082. किती येते ती? 0.082, विच इज इक्वल टू 0.082 लिटर पर एटीएम पर मोल. घ्या. किंवा त्यालाच काय म्हणतो आपण ह्याला 1/12. हे 25/3 आणि ते 1/12. घ्या पटकन. झालंय का? जाऊ का पुढे? लिहा पटपट. वेअर लिहा. ओके. पहा. पाय इज इक्वल टू CRT. पाय इज इक्वल टू NB अपॉन व्हॉल्यूम इन लिटर इंटू आर इंटू टी. काय डाऊट? सी म्हणजे काय तुमचं कॉन्सन्ट्रेशन. कशाच्या टर्म्स मध्ये? मोलॅरिटी. मोलॅरिटीचा फॉर्म्युला NB/V. मोलॅरिटीचा फॉर्म्युला टाकला. आता पहा NB म्हणजेच काय WB अपॉन MB इंटू काय होता व्हॉल्यूम इन लिटर इंटू आर इंटू टी. झाला तुमचा फॉर्म्युला तयार. काय डाऊट? याच्यावरून आपण मोलॅरिटी काढू, मास ऑफ सोल्यूट काढू, मोलार मास ऑफ सोल्यूट काढू शकतो. कसं? MB इज इक्वल टू WBRT अपॉन व्हॉल्यूम इन लिटर इंटू पाय. झालं लिहून. नेक्स्ट. ऑस्मोटिक प्रेशर इन टर्म्स ऑफ हायड्रोस्टॅटिक प्रेशर. इन टर्म्स ऑफ हायड्रोस्टॅटिक तोच आहे, फक्त वेगळ्या फॉर्म मध्ये आपण सांगतो. प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो रे? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. काय डाऊट?
फोर्स म्हणजेच काय? मास इंटू ऍक्सलरेशन अपॉन एरिया. काय डाऊट? आता मास म्हणजे काय? मास काढायचे, कसं काढणार? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी कशी दाखवतो आपण? रो इंटू व्ही इंटू ए अपॉन ए. काय डाऊट? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजेच काय? एल क्यूब, बरोबर का? इंटू ए अपॉन एरिया म्हणजे काय? एल स्क्वेअर. काय डाऊट? किंवा यालाच कसं लिहू शकतो आपण? व्हॉल्यूमला एरिया इंटू हाईट. जमेल का? जमेल का? एरियाला एरिया गेला म्हणजे काय आला? थांबा. जी ऍक्सलरेशन इथं काय? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फोर्स इज इक्वल टू mg. चालेल ना? चालेल का? नक्की. जी म्हणजे फॉर्म्युला काय आला तुमचा? फॉर्म्युला काय आला तुमचा? एच रो जी. सोपं जातं लक्षात ठेवायला. एच रो जी कशाचा आलाय? हा तुमचा प्रेशर. प्रेशर काय तुमचं इथे? पाय. काय प्रेशर आहे तुमचं? पाय. आलंय का? समजलंय का? काही डाऊट? अहो काय डाऊट? या मग लिहून. एच म्हणजे काय? हाईट. रो म्हणजे काय? डेन्सिटी. आणि जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटी. एच तुमचं सेंटीमीटर मध्ये लिहून देतो, जाऊ द्या. वेर एच इज इक्वल टू हाईट ऑफ कॉलम. हाईट ऑफ कॉलम कसं? सेंटीमीटर. रो म्हणजे काय? डेन्सिटी. आणि जी म्हणजे काय? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हॅल्यू किती? व्हॅल्यू किती? 9 पॉइंट. ओके. ग्राम्स पर सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. झालंय? जायचंय पुढे? येऊ का? नेक्स्ट काय आपल्याकडे? आयसोटोनिक सोल्युशन. काय आपल्याकडे? सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर आर नोन ॲज. एवढंच होतं. नंबर ऑफ मोल्स अँड हॅव्हिंग सेम मोल फ्रॅक्शन. काय 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 लिहिलंय तुम्ही? तूच लिहिलंय. हा माहिती मला. सोल्युशन हॅव्हिंग, असे सोल्युशन ज्यांचं काय सेम आहे त्यांना काय म्हणायचं? आयसोटोनिक सोल्युशन. काय म्हणायचं त्यांना? आयसोटोनिक सोल्युशन्स. काय म्हणायचं त्यांना? हे सलाईन मध्ये वापरतात. कशामध्ये वापरतात? लावतात ना सलाईन. तिथे कसं वापरतात सांगतो पुढे. आता पहा, सोल्युशन कसे आयसोटोनिक. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू दोन सोल्युशन आहे, ए आणि बी. इफ सोल्युशन ए and B, consider solution A and B are isotonic. कसे आहेत हे? आयसो सर, आयसोनिक झालं. आयसोटोनिक सोल्युशन कसे आहेत तुमचं दोन्ही पण? जर दोन्ही आयसोटोनिक आहेत त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर काय असणार? तेच आहे ना, त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर काय असतं? ए चं ऑस्मोटिक प्रेशर पाय ए कोणाशी इक्वल असणार? पाय बी. काय डाऊट? समजतंय का? समजतंय का? याचाच अर्थ काय? सी ए इंटू आर टी इज इक्वल टू सी बी इंटू आर टी. जर त्यांनी काय सांगितलं नाही टेम्परेचर वेगवेगळे, याचा अर्थ टेम्परेचर सेम आहे. त्यांनी सांगितलं वेगवेगळं आहे तर वेगळे, नाही तर आयसोटोनिक सोल्युशन टेम्परेचर काय असणार? सेम. आणि गॅस कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू तुमची सेमच असणार. हे दोन्ही पण सेम. घालू का? चालेल? चालेल. याचा अर्थ काय आलं? सी ए इज इक्वल टू सी बी. सी म्हणजेच काय तुमचं? म्हणजेच काय ती कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी. म्हणजेच काय असणार? एन ए
अपॉन व्हॉल्यूम इन लिटर इज इक्वल टू NB अपॉन व्हॉल्यूम इन लिटर. जर त्यांनी सांगितले सोल्युशन आयसोटोनिक आहे आणि व्हॉल्यूम बाबत त्यांनी काही माहिती दिली नाही, याचा अर्थ व्हॉल्यूम पण काय तुमचं सेम. म्हणजेच काय झालं, NA इज इक्वल टू काय येणार NB आणि NA इज इक्वल टू NB. NA म्हणजेच काय असतो WA अपॉन MA इज इक्वल टू WB अपॉन MB. आता दोन वेगवेगळे त्यांचा मोलार मास वेगळा असेल, हे अमाऊंट सेम असेल तर त्या पण व्हॅल्यू सेम येतील, नसतील तर येणार नाही. इथपर्यंत थांबूयात आपण. बोला, काय अडचण, शंका, नक्की का? कळलंय कसं आले? कळलंय. फायनल फॉर्म्युला काय आला आपल्याकडे, WA अपॉन MA इज इक्वल टू, किंवा असं लिहू का, MB अपॉन WA, सॉरी MB अपॉन MA इज इक्वल टू WB अपॉन WA. काय डाऊट? समजलंय का? काय नाही, हे फक्त इकडचं इकडं तिकडचं इकडं एवढंच केलं. या लिहा पटपट. झालंय? आता पहा, असे सोल्युशन ज्यांचं ऑस्मोटिक प्रेशर सेम आहे त्यांना म्हणतो आपण आयसोटोनिक सोल्युशन. नेक्स्ट, एकच मिनिट पहा. अशक्तपणा आल्यावरती काय करतो आपण, सलाईन लावतात, बरोबर का? अहो लावतात का सलाईन? तुम्ही कधी विचार केला का सलाईन म्हणजे काय असतं? हा मग बाटली असते, बावळट. कंटेंट विचारला मी तसा. 0.91% NaCl सोल्युशन असतं. काय असतं? 0.91% NaCl सोल्युशन म्हणजे काय असतं तुमचं, सलाईन असतं. ठीक आहे, याचा अर्थ काय, 0.91 ग्राम्स ऑफ NaCl in 100 ml ऑफ सोल्युशन. 100 ml ऑफ, आता त्यांनी दिलं नाही वेट बाय व्हॉल्यूम, नाही दिलं, याचा अर्थ ते काय वेट बाय वेट आहे. फक्त ह्या केसमध्ये काय ते वेट बाय व्हॉल्यूम आहे. याचा अर्थ काय, 0.91 ग्राम ऑफ NaCl इन 100 ml ऑफ सोल्युशन, दॅट इज 0.91% NaCl सोल्युशन. ठीक. आता सलाईन का लावतात बरं? अशक्तपणा. अशक्तपणा येतो म्हणजे काय होतं, हा विकनेस. विकनेस आला म्हणजे बीपी लो झाला. काय झाला शॉर्ट मध्ये, बीपी लो झाला. ब्लड प्रेशर काय झालं तुमचं, कमी झालं. ठीक आहे. आता आपल्या बॉडीचं जे नॉर्मल ब्लड प्रेशर असतं ते असतं 0.91. ज्यावेळेस तो बीपी लो होतो त्यावेळेस आपल्याला सलाईन लावतात. काय लावतात आपल्याला, सलाईन लावतात. ठीक आहे. बीपी नसतो 0.91. आरबीसीचं जे प्रेशर असतं, आरबीसी सॉरी चुकून मी बीपी म्हणलो, बीपी 0.91. जे आरबीसीज असतात आपल्या बॉडीमध्ये त्यांच्यामध्ये जे प्रेशर असतं ना ते 0.91 असतं. किती असतं प्रेशर? बीपी लो होतो म्हणजे काय होतं, ते आरबीसीचं जे प्रेशर आहे ना ते कमी होतं. आरबीसीज मधलं प्रेशर 0.91 पेक्षा कमी होतं, म्हणून आपला बीपी काय होतो त्या ठिकाणी लो होतो. मग तो परत लेवलला येण्यासाठी आपण काय करतो, सलाईन. ठीक आहे. आपल्या बॉडीचं प्रेशर काय झाले, कमी झाले. आरबीसीचं प्रेशर किती असतं, मोस्टली 0.9. आता बाहेरून आपल्याला सलाईन लावलं, त्याचं प्रेशर किती आहे, 0. किती पर्सेंट सोल्युशन आहे ते, कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्यांचं, 0.91. कॉन्सन्ट्रेशन किती आहे आरबीसीचं, कॉन्सन्ट्रेशन सॉरी प्रेशर नाही, आता करेक्ट आहे. आरबीसीचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं, 0.91. पण ते काय झाले आता कमी झाले. आता सलाईन लावले आपण किती, 0.9. त्याच्यामुळे काय होतंय, प्रेशर जे कमी झाले ना, सॉरी कॉन्सन्ट्रेशन, प्रेशरच सारखं तोंडात, कॉन्सन्ट्रेशन जे कमी झालं ते काय होतं हळूहळू, आणि मग कुठपर्यंत येतं ते 0.91 पर्यंत येत नाही तोपर्यंत. आणि सोल्युशन दोन्ही पण काय होतात, आयसोटोनिक. काय होतात दोन्ही सोल्युशन, ऍप्लिकेशन. समजलंय, कळलंय? म्हणून हे आयसोटोनिक सोल्युशन एवढं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, समजलंय का? ओके. आता पहा, समजा एखादं सोल्युशन आहे त्याचा प्रेशर कमी झाले, काय झाले प्रेशर
कमी झाले. पहा, द सोल्युशन हॅव्हिंग द सोल्युशन having low pressure or solution having low pressure is known as hypotonic solution. is known as hypotonic solution. असं सोल्युशन ज्याचं प्रेशर काय आहे, कमी आहे. एक मिनिट थांबा. बरोबर आहे. याचं जे ऑस्मोटिक प्रेशर असतं 0.91% सोल्युशनचं, त्याच्यापेक्षा जर कमी ऑस्मोटिक प्रेशर असेल त्या सोल्युशनला काय म्हणतो आपण, हायपोटोनिक सोल्युशन. ठीक आहे. सोल्युशन हॅव्हिंग लो ऑस्मोटिक प्रेशर इज नोन ॲज हायपोटोनिक सोल्युशन. किंवा सोल्युशन हॅव्हिंग लो ऑस्मोटिक प्रेशर than 0.91% solution is known as बोला, हायपोटोनिक सोल्युशन. काय डाऊट? खाली पहा, या स्टेप मध्ये येतो पहा. द सोल्युशन हॅव्हिंग high osmotic pressure than 0.91% solution is known as hypertonic solution. काय म्हणतो त्यालाच आपण, हायपरटोनिक सोल्युशन. काय म्हणतो आपण? याच्यात काही डाऊट? दोन टाईपचे सोल्युशन, एक काय तुमचं हायपोटोनिक सोल्युशनचं प्रेशर काय असतं, लो, आणि दुसरं काय तुमचं सोल्युशनचं प्रेशर काय असतं, जास्त. समजलंय का? हे झाले दोन टाईपचे सोल्युशन. इथपर्यंत काही डाऊट? आता काय केलं पहा, मी काय नाही केलं अजून, आता करतो. पहा काय केलं, एक कंटेनर घेतलाय, दोन कंटेनर घेतले. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलंय मी, समजा फॉर एक्झाम्पल सोल्युशन टाकले, वॉटर आहे माझं, काय हे वॉटर आहे काय माझं, आणि याच्यामध्ये समजा मी काय केलं, आरबीसी ठेवला. काय ठेवलं मी, व्हॉट इज आरबीसी? ए बायो, रेड ब्लड सेल्स का होय, काय म्हणतात त्याला, रेड ब्लड सेल्स नाही, काय असतो तो शब्द, काय सेल नाही, शब्द काय दुसरा. हा, अवघड आहे, जाऊ दे. ठीक आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन काय समजा हाय आहे, आणि बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन काय समजा, बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन काय, मुवमेंट ऑफ सॉल्व्हंट कुठून कुठे होणार, वा, कुठून होणार, लो टू हाय होणार. सॉल्व्हंटची मुवमेंट कुठून होणार, लो टू. काय डाऊट? नक्की का? आतलं कॉन्सन्ट्रेशन हाय, बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे, याचा अर्थ सोल्युशन कसं आहे, हायपोटोनिक. बाहेरचं सोल्युशन कसं आहे, हायपोटोनिक. आता जर हे आतमध्ये जाते सॉल्व्हंट तुमचं, तर हा आरबीसी काय होईल, इट विल स्वेल. काय होईल तो, आरबीसी फुगेल ना, फुगेल म्हणजे स्वेल होईल. काय होईल तो, स्वेल होईल. काय होईल तो, आणि ही जी कंडिशन असते याला म्हणतो आपण होमोलायसिस. काय म्हणतो त्याला आपण, काय म्हटलं जातं त्याला, होमोलायसिस. HAEMO हेम्योलायसिस काय असेल ते, बायोची टर्म आहे. ठीक आहे. काय डाऊट? आता सेकंड कंडिशन काय केलं आपण, बाहेरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कसं आहे, आता हाय, कसं आहे हे हाय, आणि आरबीसी मधलं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे तुमचं,
आरबीसी मधलं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? बोला, मुवमेंट कुठून कुठे होणार? हा, लो टू हाय, म्हणजे आतून बाहेर. जर आतून बाहेर याचा अर्थ कोणता ऑस्मोसिस? एक्झो ऑस्मोसिस. आणि बाहेरचं सोल्युशन कसं असेल? हायपरटोनिक सोल्युशन असेल. कसं असेल हे? हायपरटोनिक. जर सोल्युशन मधून आतून बाहेर गेले याचा अर्थ आरबीसी काय होईल तुमची? श्रिंक. आणि ह्या कंडिशनला म्हणतात प्लाझ्मोलायसिस. काय म्हणतात? काय डाऊट? कंडिशनला काय म्हटलं जातं? प्लाझ्मोलायसिस. सोल्युशन हायपोटोनिक याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन काय? लेस दॅन. आणि याचं काय? मोर दॅन. समजलंय का? काही डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की. नेक्स्ट पुढे काय दिले आपल्याला? कॉपर फेरोसायनाइट इज द बेस्ट. जस्ट माहिती असावं. काय तुमचा? आर्टिफिशियल एसपीएम म्हणजे काय? बेस्ट सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि दुसरं कोणतं बरं? हे आर्टिफिशियल झालं. नॅचरल सेमी परमिएबल मेम्ब्रेन, स्किन किंवा मीठ. मटनचं शॉप पाहिले का तुम्ही? मटनचं शॉप ते असं लटकून ठेवतात. ते जे मेम्ब्रेन आहे ना, त्याचं ती स्किन, ती काय तुमची? नॅचरल सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. काय ते तुमचं? नॅचरल सेमी परमिएबल मेम्ब्रेन. त्याला गोट ब्लॅडर असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? गोट ब्लॅडर, पिग ब्लॅडर. हे काय तुमचे? नॅचरल सेमी परमिएबल मेम्ब्रेन. गोट, GOAT, goat bladder is an example of natural SPM. काय डाऊट? अजून कोणतं आहे तुमचं? काय डाऊट? समजलंय का? इथपर्यंत कळलंय? नक्की घेऊ का पुढे? नक्की घ्या मग. काय पाहिलं प्रश्न? द साइज ऑफ रॉ मँगो श्रिंक्स. काय झालंय तो? म्हणजे काय झालंय? एक्झो का एंडो? एक्झो ऑस्मोसिस. ठीक आहे. To a much smaller size when kept in concentrated salt solution. Which of the following process can explain this? पहा बाबा. रिव्हर्स ऑस्मोसिस. लगेच ऑस्मोसिस नाही म्हणलं, लगेच रिव्हर्स ऑस्मोसिस. हा, डिफ्युजन झालं. डिफ्युजन झालं का ऑस्मोसिस झालं? हा, डायलिसिस तर नाहीये. डिफ्युजन मध्ये मेम्ब्रेन नसतं, एकच प्रकारचं असतं, बरोबर. त्यामुळे डिफ्युजन नाही. एक तर रिव्हर्स ऑस्मोसिस किंवा ऑस्मोसिस. बोला, मँगो काय झालाय तुमचा? श्रिंक झालाय. पिकल एक्झाम्पल तेच ना, पिकलच आहे ना, इन सॉल्ट सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन जास्त कुठे आहे? सॉल्ट बाहेर आहे ना. कुठे आहे? थांबा, सॉल्वंट कुठे आले? आतून बाहेर आले. ठीक आहे. हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन आले. कॉन्सन्ट्रेशन जास्त कोणाचं आहे? मँगो मध्ये आहे ना. बाहेर काय आहे? कमी आहे. सॉल्वंट कुठे आले? हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर. जर ऑस्मोसिस असतं तर काय झालं असतं? लोअर टू हायर. पण इथे काय झालं? हायर टू लोअर. याचा अर्थ काय झाले? ऑस्मोसिसचा उलट, म्हणजेच काय? रिव्हर्स ऑस्मोसिस. आता समजलंय? कळलंय? काय झाले? हायर टू लोअर. म्हणून काय झालं तुमचं? रिव्हर्स ऑस्मोसिस. घ्या. An aqueous solution of volume दिलाय, contains 0.69 grams of protein, WB. The osmotic pressure of the solution at 300 Kelvin temperature, पाय दिलाय. The molar mass of protein is given by MB विचारलाय, R ची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे. जमेल का? फॉर्म्युला काय तुमचा? पाय इज इक्वल टू CRT. पाय इज इक्वल टू NBR into T अपॉन
डायरेक्ट फॉर्म्युला घेऊ का? पाय इज इक्वल टू WB इंटू R इंटू टी अपॉन MB इंटू V. MB काढायचं आहे, MB ला शिफ्ट केलं, पायला इकडे आणलं, म्हणजे काय झालं? MB इज इक्वल टू पाय इंटू व्हॉल्यूम इन लिटर. कशामध्ये दिलंय व्हॉल्यूम? DM क्यूब लिटर मध्येच दिलंय, सॉरी CM क्यूब दिलंय म्हणजे ML मध्ये दिलंय. ठीक आहे, त्याचं काय करावं लागेल? लिटर. बरोबर, 1000 ने डिवाइड करा, म्हणजे 1000 ने काय करायचं? वरती मल्टिप्लाय झालं. म्हणजे काय येणार तुमचं? पहा, सॉल्व्ह करतोय डायरेक्ट. MB इज इक्वल टू WB किती झाला? 0.63 इंटू R ची व्हॅल्यू किती? 0.083 इंटू T किती आहे तुमचा? 300 इंटू काय येणार तुमच्याकडे इथे? 1000 डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू 1.29 इंटू व्हॉल्यूम किती आहे तुमचं? 300. जमेल का? बोला, पुढे बोला. 0.63 इंटू 63 इंटू 0.083 इथं 1000 ने मल्टिप्लाय करतो, काय होईल? डायरेक्ट इथे 83 होईल. आणि खालचं वरचे 2 पॉईंट घालवले, खालचे 2 पॉईंट घालवले, 129 घ्या. 3 4 जा 3 3 जा 21. MB इज इक्वल टू 21 इंटू 3, 21 3 जा 60 63, 21 8 जा 168. बरोबर का? 168 प्लस 6 192. 192 डिवायडेड बाय 43 करा. 4 4 4 च्या आसपास काहीतरी आन्सर येईल पहा. किती आले? 40. करून पहा. किती आलं? हम्म 44.2 आले का? 44.2. अरे 4 आहे, 19 आहे, 4 च्या आसपास येणार ना, पहिल्यांदा 4 येईल. 44.72 44.2 असेल. 44.2 72 आले का? ठीक, थांबा थांबा. 72 बरोबर, 72 44.72 72 येते. 7 किती? याचं मल्टिप्लिक हे का? किती येते? चुकलं असेल माझं, मी पटकन थांबा. 21 3 चा किती? 63 बरोबर. 3 6 कॅरी. 21 8 जा 168. 168 प्लस 6 हो बरोबर 1668 8 9 10 70 4 174 ना? हा बरोबर 174. तरी पण 4 च्या आसपासच आहे ना. आलं ना? 44.72. आता बरोबर येईल पहा, चेक करा. 40.53. 40.53. ठीक आहे, आले. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला 4 आहे, इथं 17 आहे. 4 4 चा 16 अप्रॉक्सिमेशन मी सांगतोय. ठीक आहे, अॅक्युरेट नाही सांगा तुम्ही. 4 4 चा 16 असतं म्हणून 4 च्या आसपास येणार, म्हणजे इथं 10th प्लेसला 4 येणार आहे तुमचा, इथं कन्फर्म आहे. 1 0 16 गेला, 17 आहे, 1 0 होईल, 0 जा 40 पॉईंट समथिंग आन्सर तुमचं. ठीक आहे, ऑप्शन मध्ये समजा 40.53 40.51 मग मात्र तुम्हाला सोडवावे लागेल. पण ऑप्शन जर थोडे लांब लांब असेल, 39 38 असेल, 40 पॉईंट असेल आणि डायरेक्ट 42 वगैरे असेल, तर तुम्ही अप्रॉक्सिमेशन करू शकता.
ठीक आहे, समजले. मात्र जवळजवळ असतील मग मात्र तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं. जायचं पुढे. A solution is prepared by dissolving 0.6 grams of urea, molar mass दिले, and 0.8 grams of glucose in 100 ml of water at 27 degrees Celsius. The osmotic pressure is. ऑस्मोटिक प्रेशर तुम्हाला विचारलेलं आहे. ऑस्मोटिक प्रेशर विचारले म्हणजे काय विचारलंय? पाय विचारलेला आहे. जमेल का? नक्की. सोडवा. सोल्यूट 2 आहेत. सोल्यूट 2 आहेत, मग दोघांची काय करावं लागेल? ऍडिशन. पहा कसं. फॉर्म्युला काय तुमचा? पाय इज इक्वल टू CRT, बरोबर का? सी काढून घेऊ आपण. सी म्हणजेच काय? NB अपॉन V. व्हॉल्यूम कसं? लिटर मध्ये. पहा डिझॉल्विंग 0.6 ग्राम 100 ml. ओके, व्हॉल्यूम किती आहे तुमचं? 100 ml. ml मध्ये म्हणून वरती काय मल्टिप्लाय बाय 1000. आता NB म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. सोल्यूट 2 आहे, एक युरिया आणि दुसरा काय? मग याचे मोल्स आणि याचे मोल्स काय करा? ऍड करा. म्हणजे काय? याचे मोल्स कसे काढणार? 0.6 डिवायडेड बाय 60, बरोबर का? काही डाऊट? नक्की. हे किती येईल? 0.1. हे किती येणार? 10. म्हणजे काय आलं? 0.01. याचे किती आले? 0.01 मोल्स. आणि याचे पहा 1.8 आणि 180, बरोबर का? याचे किती येणार? 0.01. 0.01 प्लस 0.01 0.02. संपला विषय. कळलंय का? म्हणजे काय आलं? 2 बाय 1000. तरी म्हणलं 20 बाय 100, बरोबर का? करेक्ट. 1/5. नंबर ऑफ मोल्स किती आले? 1/5. सॉरी, कॉन्सन्ट्रेशन तुमचं. करेक्ट ना? ओके. पाय इज इक्वल टू काय येणार? 1/5 इंटू आर ची व्हॅल्यू किती आहे? 0.082 इंटू टी. किती दिलंय टेम्परेचर? 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे किती? 300. सॉरी, 298 नाही, 300 केल्विन. 5 1 जा 5, 5 6 जा 30, 0 म्हणजे काय? 0.082 इंटू 60 करा. 82 इंटू 6 इंटू 10⁻², बरोबर का? -310 -2. ठीक आहे, करा. 82 6 जा 4.9. ठीक आहे, आलंय. कसं सोडवलंय कळलंय का? नक्की. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट विचारून घ्या. पुढचा. आयसोटोनिक सोल्युशन आहे. 2 वेगवेगळे सोल्युशन दिलेत, दोन्ही आयसोटोनिक आहे. रेशो घेऊन आपलं जे मागाशी केलं होतं आपण Na इक्वल टू NB, त्याच्याने तुम्हाला हा सोडवायचा आहे. मास काढायचा आहे, रेशो ऑफ मास काढायचा तुम्हाला. ठीक आहे, जमून जाईल. नेक्स्ट काय आपल्याकडे आता? रिव्हर्स ऑस्मॉसिस. काय असेल बरं रिव्हर्स ऑस्मॉसिस? हे झालंय का आपलं? क्वेश्चन मध्ये झालंय का? क्वेश्चन मध्ये कसं? कोणत्या आधीच्या क्वेश्चन मध्ये? थांबा. ठीक आहे, काय असतं रिव्हर्स ऑस्मॉसिस? काय वाटतं तुम्हाला? एक मिनिट थांबा, मला एकदा आहे ना ते चेक करू द्या नक्की. थांबा, हे चुकलंय. ऑस्मॉसिस आन्सर त्याचं. एक्झाम्पल आहे डायरेक्ट ऑस्मॉसिसचं, बरोबर ना? ऑस्मॉसिस कोणत्या टाईपचं? एक्झो ऑस्मॉसिस. हे चुकलंय, करेक्ट करून घ्या.
हे चुकलं मगाशी. अरे यार, लक्षात नाही आलं पटकन. पहा, रिव्हर्स ऑस्मॉसिस. सोल्युशन आहे, इकडे C1, इकडे C2 चं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? C2 चं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? जास्त आहे, बरोबर का? C2 इज ग्रेटर दॅन C1. ठीक आहे. मुवमेंट ऑफ सॉल्व्हंट कुठून कुठे होणार आहे? लोअर टू हायर, लोअर टू हायर. आता काय केलं आपण ह्याच्यावरती? प्रेशर अप्लाय केले. काय केले आपण ह्याच्यावरती? प्रेशर अप्लाय केले. किती प्रेशर अप्लाय केलं? ही ऑस्मोसिसची प्रोसेस स्टॉप होईल. आता काय केलं? प्रोसेस स्टॉप केली आणि प्रेशर आपण अजून वाढवलं. काय केलं आपण? प्रेशर अजून जर प्रेशर वाढवलं तर प्रोसेस काय होईल? आता रिव्हर्स होणार आहे. म्हणजे जे सॉल्व्हंट तुमचं इकडे येत होतं ते आता इकडून कुठे जाईल? इकडे येणार. कशामुळे झालं? बिकॉज ऑफ प्रेशर. जे प्रेशर तुम्ही वाढवले, बरोबर. हा काय? P इज मोर दॅन पाय. पाय म्हणजे काय? असं प्रेशर जे काय करतो ऑस्मोसिसच्या प्रोसेसला स्टॉप करतो त्याला म्हणतो आपण ऑस्मोटिक प्रेशर. P काय? तुमचं ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्त, म्हणजे पाय पेक्षा काय येतो? जास्त आहे. प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस काय होणार? रिव्हर्स होणार. आणि हेच रिव्हर्स, यालाच काय म्हणतो आपण? रिव्हर्स. म्हणजे सॉल्व्हंट कुठून कुठे जाणार? सॉल्व्हंट फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. काय डाऊट? यालाच काय म्हणतो आपण? रिव्हर्स ऑस्मोसिस. काय म्हणतो यालाच आपण? When a pressure greater than osmotic pressure is applied, the solvent moves from higher concentration to lower concentration. This is known as reverse osmosis. काय म्हणतो यालाच आपण? काय म्हणतो यालाच आपण? याच्यात काही डाऊट? समजले रिव्हर्स ऑस्मोसिस काय असते? नक्की कळलंय का? नेक्स्ट काय? ऑस्मोटिक प्रेशर इज द बेस्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी टू फाइंड मोलार. आता मोलार मास ऑफ सोल्यूट तुम्ही सगळ्यांनी काढू शकता. म्हणजे कसं? पहा, डेल्टा TF नी पण मोलार मास निघतं, डेल्टा TB नी सुद्धा मोलार मास निघतं, बरोबर का? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट, यांनी सुद्धा काय निघतं तुमचं? मायनस PS. ओके, यांनी पण काय निघतं तुमचं? M. सगळ्यांनी तुम्ही काय काढू शकता. पण पहा, तुम्हाला जर मोलार मास काढायचे विथ द हेल्प ऑफ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, तुम्हाला त्याचा फ्रीजिंग पॉईंट करावं लागेल, म्हणजे टेम्परेचर कमी करावं लागेल. जर बॉइलिंग पॉईंट नाही काढायचं, तुम्हाला काय करायला लागेल? लिक्विड ते बॉईल करावं लागेल, म्हणजे टेम्परेचर वाढवणार. आणि हे ऑलरेडी किचकट प्रोसेस आहे कॅल्क्युलेशनसाठी, बरोबर. पण ऑस्मोटिक प्रेशरच्या केसमध्ये जर पाहिलं तुम्ही तर हे तुम्हाला नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा काढता येतं. ठीक आहे, नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा तुम्ही ऑस्मोटिक प्रेशरच्या मदतीने मोलार मास काढू शकता. देअरफॉर इट इज अ बेस्ट मेथड टू फाइंड मोलार मास ऑफ सोल्यूट. कळलंय का? कळलंय का? असं काय समजलंय? नेक्स्ट काय आपल्याकडे? ऍबनॉर्मल ऑस्मोटिक प्रेशर. काय आपल्याकडे? सॉरी, ऍबनॉर्मल मोलार मास. सर काय आपल्याकडे? तुम्ही का असं करताय? ठीक आहे, पहा, फॉर एक्झाम्पल आपण काय करू? एक सोल्यूट घेऊया. काय घेऊयात? कार्बोक्सिलिक ऍसिड. काय घेतलं आपण? मोलार मास सांगा बरं. मोलार मास ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सांगा तुम्ही. थांबा, मी सांगतो. किती? किती आहे? 120 ग्राम पर मोल. ठीक आहे, आता मी काय केलं? ह्याला एका सॉल्व्हंट मध्ये टाकलं. काय केलं ह्याला? मी एका कशामध्ये टाकले? मी ह्याला
कशामध्ये टाकले मी याला? सॉल्व्हंट मध्ये टाकले. फॉर एक्झाम्पल म्हणूयात आपण ऍसिटोन. कशामध्ये टाकले आपण त्याला? ऍसिटोन मध्ये टाकलं. कशामध्ये टाकले? पायचा वापर केला. कशाचा वापर केला? युजिंग पाय. त्याचं मी मोलार मास काढलं. फॉर्म्युला काय? पाय एमबी इज इक्वल टू बोला WB इंटू RT अपॉन, याच्यावर मी मोलार मास काढलं. इट केम, मोलार मास आलं तुमचं 122 ग्राम पर मोल. काय डाऊट? किती होतं मास? आलंय किती? ह्याला मी ऑब्झर्ड मास म्हणू का? बोला, इथपर्यंत काय डाऊट? समजलंय का? नेक्स्ट मी काय केलं? सोल्यूट घेतला. आता काय घेतलं मी? सोल्यूट. कोणतं सोल्यूट घेतलं? कार्बोक्सिलिक ऍसिड. काय घेतलं मी? आणि ह्याला मी टाकलं कशामध्ये? सॉल्व्हंट मध्ये. कशामध्ये टाकलंय मी? काय सॉल्व्हंट आहे माझं? बेन्झीन. काय सॉल्व्हंट आहे माझं? बेन्झीन. सॉल्व्हंट काय माझं? सॉल्व्हंट काय केलं आता मी? चेंज केलं. सॉल्व्हंट काय केलं मी आता? चेंज केलं. आधी काय होतं माझं? ऍसिटोन. आता काय माझं? बेन्झीन आहे. ठीक आहे. परत युजिंग पाय MB काढला. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो आला 198 ग्राम पर मोल. किती आला? काय झालंय रे? वाढलाय. काय झालाय? आपण ऑब्झर्ड आहे ना, त्याला काय म्हणू आपण? ऑब्झर्ड. समजले? नेक्स्ट काय केलं मी? सोल्यूट घेतलं. कोणतं? कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याला काय केलं मी? सॉल्व्हंट मध्ये टाकलं. कोणत्या सॉल्व्हंट मध्ये टाकलं? वॉटर. कशामध्ये टाकलं मी? युजिंग पाय. पायचा वापर केला, मोलार मास काढलं. ते मोलार मास आलं फॉर एक्झाम्पल 98 ग्राम पर मोल. किती आलं? हे काय तुमचं? ऑब्झर्व. काय जाणवतंय तुम्हाला? काय दिसतंय? हा, कमी जाणवतंय? हा, कमी जास्त होतंय? ठीक आहे. हे काय तुमचं थेरॉटिकल आहे ना. हे काय तुमचं ऑब्झर्व. हे काय तुमचं थेरॉटिकल. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड टाकलं होतं सॉल्व्हंट मध्ये, त्यावेळेला त्याचं मास किती होतं? टाकायच्या आधी किती होतं? मग तुम्ही काय केलं? त्याला सॉल्व्हंट मध्ये टाकलं, सोल्युशन बनवलं. मास किती आलं? 122 ग्राम. जेवढं थेरॉटिकल होतं तेवढंच. इकडे मात्र काय झाले? कमी झालं, वाढले. काय झाले? इथं चेंज झाले, वाढले. तिथे काय झाले? कमी झाले. इथं काय झाले? वाढले. तिथे काय झाले? म्हणजे ज्यावेळेस त्याला आपण सॉल्व्हंट मध्ये टाकलं, त्या मॉलिक्युलचं काय झालं? मॉलिक्युलची प्रॉपर्टी काय झाली? चेंज झाली. मोलार मास काय झालं तुमचं? बदललं. मोलार मास कधी बदलेल? ज्या वेळेला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बदलेल. कारण हे मोलार मास कशाच्या मदतीने काढले आपण? पायच्या मदतीने काढले. आणि पाय काय एक प्रकारची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. बरोबर आहे. हे मोलार मास का बदललं? कारण ते कोणाच्या मदतीने काढले आपण? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या मदतीने काढले. राईट. बरोबर आहे का? आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कधी बदलते? ज्या वेळेला अमाऊंट ऑफ सोल्यूट बदलेल. ज्या वेळेला काय बदलेल? अमाऊंट ऑफ सोल्यूट बदलेल, त्यावेळेला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बदलेल. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बदलली, मोलार मास काय झालं तुमचं? चेंज झालं. मोलार मास काय झालं त्याच्यावरनं? म्हणजेच काय झालं? ज्या वेळेला तुम्ही सोल्यूटला सॉल्व्हंट मध्ये टाकलं, त्यावेळेला सोल्यूटचं प्रमाण काय झालं? वाढलं. सोल्यूटचं प्रमाण काय झालं? आता सोल्यूटचं प्रमाण वाढलंय किंवा सोल्यूटचं प्रमाण काय झालंय? सोल्यूटचं प्रमाण कसं वाढेल किंवा कसं कमी होईल? हा,
टाकताना 122 ग्राम असतं, 1 मोलच टाकलं होतं, ह्याच्यात टाकल्यावरती किती टाकलं 1 मोल, इथं पण किती टाकलं 1 मोल, इथं पण किती टाकलं. पण आपण काय म्हणतो इथं प्रमाण वाढले, इथं काय झाले प्रमाण कमी झाले. एकतर काय झाले सोल्युशन मध्ये सोल्यूटचं डिसोसिएशन झाले, किंवा सोल्युशन मध्ये सोल्यूटचं काय झालंय सोल्यूटचं असोसिएशन. कसं पहा, ज्या वेळेला तुम्ही फर्स्ट टाइम टाकलं होतं CH3COOH, कशामध्ये टाकला तुम्ही ऍसिटोन, नॉन पोलार सॉल्व्हंट आहे. CH3COOH एक टाकला होता, एकच सोल्यूट मिळाला, याच्यात काय डाऊट बोला नक्की. नेक्स्ट तुम्ही कशामध्ये टाकलं बेन्झीन. आता काय झालंय तुमचे अमाऊंट ऑफ सोल्यूट काय झालं, आधी किती पार्टिकल होते 1, आता किती झाले का 2, हा 1 आणि हा 1. ठीक आहे, आले जस्ट एक्झाम्पल मध्ये सांगतो. किंवा मॉलिक्यूल वॉटर मध्ये टाकलं, काय झालं त्याचं असोसिएशन झालं. काय झालं म्हणजे जर असोसिएशन झालं किंवा डिसोसिएशन झालं तर व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होते चेंज, आणि व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी चेंज होते, आणि म्हणून मोलार मास पण काय होतं तुमचं चेंज. याच्यात काही डाऊट. आणि जे तुमचं ऑब्झर्ड आलंय ना इथे आणि इथे, त्याला म्हणतो आपण ऍबनॉर्मल मोलार मास. काय म्हणतो त्याला आपण, जेवढं यायला पाहिजे तेवढं येत नाहीये, म्हणून त्याला काय म्हणायचं ऍबनॉर्मल मोलार मास. समजलंय का काही डाऊट इथपर्यंत बोला पटकन, काही डाऊट. आणि हे कशामुळे झालं, बिकॉज ऑफ डिसोसिएशन किंवा प्रॉपर्टी काय झाली तुमची चेंज झाली. प्रॉपर्टी काय झाली तुमची कशामुळे झालं, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन. आफ्टर म्हणजे काय झालं, सोल्युशन मध्ये गेला पार्टिकल्स एकतर किंवा असोसिएशन झालं. कोणाच्या कम्पेअर टू झालंय, हे ऍड केल्यावरती झालं ना, बिफोर हे डिसोसिएशन किंवा असोसिएशन झाल्याच्या नंतर, आणि ते काय होतं आधी. ओके, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन किंवा असोसिएशन अपॉन टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स ऍडेड. नंबर ऑफ पार्टिकल्स ऍडेड, तुम्ही जेवढे पार्टिकल्स ऍड केले होते त्याच्या कम्पेअर टू काय झाले पार्टिकल्सचं डिसोसिएशन किंवा काय झाले पार्टिकल्सचं असोसिएशन, त्यांचा काय घेतलाय आपण रेशो. हा जो बदल झालाय ना, हा जो रेशो झालाय, या रेशोला म्हणतो आपण आय. काय म्हणतो रेशोला, आणि आय म्हणजेच काय असतो तुमचा वॅन ऑफ फॅक्टर. काय म्हणतात त्याला, कशाचा रेशो येतो, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन अपॉन टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स ऍडेड किंवा बिफोर डिसोसिएशन म्हणा, चालते. काय डाऊट, सॉल्व्हंटचं अमाऊंट चेंज झालं, सोल्यूटचं हो, सॉल्व्हंट वेगवेगळे घेतले, कारण काही सॉल्व्हंट मध्ये असोसिएशन होतं, काहींमध्ये डिसोसिएशन होतं, काहींमध्ये होत नाही, हे दाखवण्यासाठी सॉल्व्हंट वेगवेगळे घेतले. ठीक आहे, सोल्यूट जरी बदलला म्हणजे नॉन वोलाटाईल घ्यायच्या ऐवजी नॉन आयोनिक घ्यायच्या ऐवजी तुम्ही समजा आयोनिक घेतलं, त्याचे आयन्स तयार होतील, आणि आयन्स तयार झाले तर त्याचं काय होणार, पार्टिकल्स वाढणार, पार्टिकल वाढले कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढणार. समजतंय का नक्की का, काय डाऊट इथपर्यंत बोला. इन टर्म्स ऑफ मोलार मास जर लिहिला आपण तर आय ची व्हॅल्यू काय येते, आय इज इक्वल टू नॉर्मल मोलार मास अपॉन कॅल्क्युलेटेड मोलार मास किंवा ऑब्झर्ड. नॉर्मल म्हणजेच काय कॅल्क्युलेटेड, हे काय तुमचं थेरॉटिकल किंवा काय म्हणू याला आपण कॅल्क्युलेटेड म्हणूयात, किंवा नॉर्मल. कळाले पहा. नेक्स्ट इथपर्यंत काही डाऊट, आयचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन किंवा असोसिएशन अपॉन टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स ऍडेड किंवा बिफोर डिसोसिएशन और
असोसिएशन. काही डाऊट इथपर्यंत? असं काय आहे का जे समजलं नाही? विचारून घ्या. जाऊ पुढे, जाऊ पुढे. वेंट ऑफ फॅक्टर कशाने दाखवतो आपण? कळाले? समजा पार्टिकलचं काय झाले आता? काय झालं पार्टिकलचं? टेक्स्टबुक आहे तुमच्याकडे? टेक्स्टबुक नाही? ओके. अल्फा म्हणजे काय असतं? अल्फा माहिती आहे तुम्हाला? अल्फा, हा, डिग्री ऑफ डिसोसिएशन. फॉर्म्युला काय आहे? हा, नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड. असोसिएशन झालं असेल तर असोसिएटेड. आता इथं डिसोसिएशन चालले म्हणून डिसोसिएशन अपॉन टोटल नंबर ऑफ. काय डाऊट? मला समजा पर्सेंट डिसोसिएशन काढणार. कसं काढणार मी? पर्सेंट डिसोसिएशन कसं काढणार मी? अल्फा इंटू. काय डाऊट? ह्या फॉर्म्युलांमध्ये काय डाऊट आहे तुम्हाला? कळाले? नक्की पा. समजा एक सोल्यूट घेतलंय. कन्सिडर सोल्यूट विच अंडरगोस डिसोसिएशन. अंडरगोस. त्या सोल्यूटचं काय होतं तुमच्याकडे? काय होते सोल्युशनचं? एक्झाम्पल सांगा बरं एखादं सोल्यूट ज्याचं डिसोसिएशन होईल, ज्याचे आयन्स तयार होऊ शकतात. हा, NaCl होईल का? K2SO4 होईल का? टाकताना एकच असेल, टाकल्यावरती Na+Cl- 2. टाकताना एकच असेल, टाकल्यावरती 2K + 1 SO4- SO4 2-. बरोबर? किती झाले? 3. H2SO4 टाकताना एकच, पण 2H + SO4 2-. काय डाऊट? काय डाऊट? Na3PO4 टाकताना 3, टाकताना 1, टाकल्यावरती 4. 3 Na+ आणि PO4 3- 1. काही डाऊट? हे समजलेत का? लेट n = पा. काय केलं होतं आपण? AN घेतला, सोल्यूट हा C मोल्स घेतले. किती घेतले? C मोल्स. डिसोसिएट केले, याच्यापासून किती मिळाले? पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह काय असेल त्याचं कोआयन पण तिथे असणार. समजले? इनिशियली कधी? ऍट T = 0. ठीक आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन किती? C. याचं किती? 0. समजलंय? काय डाऊट? आता ऍट T = T, ऍट T = T ह्याच्यातलं किती कमी झालं? आपण म्हटलो X ने कमी झालाय हा. समजा कितीने कमी झालाय? आधी C होता, X ने कमी झाला, उरला किती? C - X. उरला किती? हा जेवढ्याने कमी झाला तेवढ्याने हा वाढलाय. इथपर्यंत काय डाऊट? नक्की कळाले? ठीक. आता पहा, याच्या एकापासून किती मिळतात? N. किती मिळतात? N. X पासून किती मिळणार? XN. X पासून किती मिळतात? XN. काय डाऊट? म्हणजे इथे नंबर ऑफ पार्टिकल किती असणार? XN. समजलंय का? आता कळलंय? आता अल्फाचा फॉर्म्युला काय आपला? नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड. नंबर ऑफ मोल्स काय? नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड. नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड. पहा, अल्फा = किती डिसोसिएट झालेत? X डिसोसिएट झालेत. किती डिसोसिएट झालेत? X डिसोसिएट झालेत. आणि टाकले किती होते? C. म्हणजे X = किती आला? C अल्फा. बरोबर का? X ची व्हॅल्यू किती आली? मग X च्या ऐवजी C अल्फा टाकू शकतो का मी? नक्की का?
म्हणजे इथे किती होईल, सी अल्फा एन, सी अल्फा एन. ठीक आहे. आणि इथे काय होईल, सी मायनस सी अल्फा एन. काय डाऊट, हे कसं झालंय समजलं का? नक्की थांबा, इथपर्यंत काय डाऊट? जाऊ पुढे. फायनली किती होते बरं, ऍट टी इक्वल टू टी याचं किती होतं, सी मायनस एक्स, आणि इथे किती होतं, एक्स एन, एक्स एन. बरोबर का, सी मायनस एक्स. अल्फा इज इक्वल टू काय आला आपलं, एन बाय एक्स बाय सी. एक्स इक्वल टू काय आलं तुमचं, सी अल्फा. बरोबर का, याच्यामध्ये पुट केलं पा, सी मायनस सी अल्फा. एक्स ची व्हॅल्यू पुट करतो, सी मायनस सी अल्फा, आणि इथे काय आलं, सी अल्फा इंटू एन. बोला इथपर्यंत काय डाऊट? नक्की. आता खाली वॅन्ट ऑफ फॅक्टर पाहिला आपण, आय इज इक्वल टू, बोला, नंबर ऑफ मोल्स आफ्टर डिसोसिएशन, नंबर ऑफ मोल्स आफ्टर, नंबर ऑफ पार्टिकल आफ्टर डिसोसिएशन आपण टोटल नंबर ऑफ पार्टिकल बिफोर. आफ्टर डिसोसिएशन, डिसोसिएशन झाल्यानंतर पार्टिकल किती आहे, सी मायनस सी अल्फा प्लस, याच्यात काय डाऊट? आणि बिफोर डिसोसिएशन किती होते, सी, बिफोर डिसोसिएशन किती मोल्स होते, सी होते. याच्यात काही डाऊट? नक्की. पुढे घेतो पहा, आय इज इक्वल टू किती आलं तुमचं, सी मायनस सी अल्फा प्लस सी अल्फा एन अपॉन सी. आय इज इक्वल टू पहा, सगळ्यांमधून कॉमन काय काढला, सी, ब्रॅकेट मध्ये 1 मायनस अल्फा प्लस अल्फा एन प्लस अल्फा एन. काय डाऊट? अपॉन काय तुमचा, सी ला सी गेला. आय इज इक्वल टू काय राहिलं, 1 मायनस अल्फा प्लस. काय डाऊट? इथपर्यंत समजलंय का? नक्की इथपर्यंत आलंय, 100%. जायचं पुढे पहा, हा 1 इथं प्लस इकडे आला तर आय मायनस 1 इज इक्वल टू काय राहिलं, मायनस अल्फा प्लस अल्फा एन. म्हणजे काय राहिलं पहा, ह्याच्यामधून काय कॉमन निघेल, अल्फा इन ब्रॅकेट, बोला, एन मायनस 1. बरोबर का, एन मायनस 1 राहील. बरोबर का, आणि इथे काय आलं, आय मायनस 1. देअरफॉर पहा, अल्फा इज इक्वल टू काय येईल तुमच्याकडे, आय मायनस 1 अपॉन. काय डाऊट? काय आला हा तुमचा, डिग्री ऑफ डिसोसिएशन. काय आली ही तुमची डिग्री ऑफ, याच्यात काय डाऊट? नक्की. समजा डिसोसिएशन झालं, डिग्री ऑफ डिसोसिएशन काढता येईल, कशावरून काढणार, या फॉर्म्युलावरनं, वॅन्ट ऑफ फॅक्टर, नंबर ऑफ पार्टिकल डिसोसिएटेड आणि अल्फा, याच्यावरनं काय आला आपला फॉर्म्युला. याच्यात काही डाऊट? एवढंच समजलंय, कळालंय का? लगेच लिहून घ्या हे. हो, नाही नाही, हे लिहून घ्या ना कुठेतरी तुम्हाला, म्हणजे कन्फ्युजन नाही व्हायचं नंतर. ठीक. इथपर्यंत काय डाऊट? नक्की. पहा, आय तुमचा कशावरती डिपेंड आहे, आयचा फॉर्म्युला सांगा चला. आय इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स आफ्टर डिसोसिएशन, आफ्टर डिसोसिएशन अपॉन बिफोर डिसोसिएशन. बरोबर का, बिफोर डिसोसिएशन. असोसिएशन झाला असेल तर असोसिएशन. याच्यात काय डाऊट? नक्की का?
आता डिसोसिएशन कोणाचं होतं? इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन कोणाचं होत असतं? आणि नॉन इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन होत नाही. इलेक्ट्रोलाइटची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि नॉन इलेक्ट्रोलाइटची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी याच्यामध्ये डिफरन्स कोणाचा आहे? तर वॅन्ट ऑफ फॅक्टरचा आहे. डिफरन्स कोणाचा आहे? ठीक आहे, डिफरन्स कोणाचा आहे? आता फक्त एवढं लक्षात राहू दे, कोणाचा डिफरन्स आहे? आता पहा, आय कशावरती डिपेंड आहे तुमच्या? सीपी वरती, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वरती. कशावरती डिपेंड आहे? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी चेंज झाली, आयची व्हॅल्यू पण काय होते? चेंज होते. काय होते? त्याचं प्रपोर्शनल कसं आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर वाढली तर आयची व्हॅल्यू पण काय होते? वाढते. आयची व्हॅल्यू पण काय होते? म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट जर वाढले तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होते? वाढते. आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढल्यावरती आयची व्हॅल्यू पण काय होणार आहे तुमची? वाढणार आहे. आयची व्हॅल्यू पण काय होणार आहे तुमची? आणि पहा, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय तुमची? इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एमबी मोलार मासला. आय काय इनव्हर्सली प्रपोर्शनल, म्हणून आय काय झालाय तुमचा? इनव्हर्सली प्रपोर्शनल टू. काय डाऊट? हे समजलंय? ठीक आहे, आतापुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे पहा. आता काय झालं होतं? मॉलिक्युलचं डिसोसिएशन. आता काय होणार आहे? मॉलिक्युलचं असोसिएशन. काय होणार आहे त्यांचं आता? असोसिएशन. फॉर एक्झाम्पल एखादं सोल्यूट घेतलंय, जसं की बेन्झिन. काय घेतलंय तुम्ही? बेन्झिन घेतलाय, किंवा असोसिएशन होते कार्बॉक्झिलिक ऍसिड. घ्या, कार्बॉक्झिलिक ऍसिड. याच्यात काही डाऊट? जे तिकडे लिहिलं होतं सेम तसंच लिहित आहे. अल्फा काय तुमची? नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड. नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड अपॉन काय तुमच्याकडे? टोटल मोल्स. बरोबर का? काय डाऊट? नक्की. अल्फा पर्सेंट कसं काढणार तुम्ही? अल्फा इंटू 100. काय डाऊट? नक्की. आयचा फॉर्म्युला काय लिहिलता का तिकडे? आय नाही लिहिलेलं, डायरेक्ट काय लिहिलंय आपण? एन लिहिलाय. ठीक आहे, लेट एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ पार्टिकल्स number of moles associated, okay, upon total number of moles. Number of moles of particle associated to form product. आता पहा, मॉलिक्युलचं काय झालंय? असोसिएशन म्हणजे मॉलिक्युल एकत्र आलेत. मॉलिक्युल काय झालेत? कळतंय? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण समजा 2 ए घेतले, ह्याच्यापासून काय बनलाय? A2 बनलाय. एक A2 बनलाय. काय बनलाय? एक. 3 ए घेतले, त्याच्यापासून A3 बनलाय. याला काय म्हणतो आपण? असोसिएशन. काय म्हणतो? तिघे जण एकत्र आले आणि एकच मॉलिक्युल बनला. दोघं येऊन आले तर याला म्हणतो आपण डायमरायझेशन. काय म्हणतो याला आपण? जर तिघ एकत्र आले तर त्याला म्हणतो आपण ट्रायमरायझेशन. काय म्हणतो त्याला आपण? समजलंय? 4 आले तर टेट्रामरायझेशन. समजते? म्हणजे मॉलिक्युल काय होतं तिथे? एकत्र येतात. एन काय आपले? नंबर ऑफ पार्टिकल्स असोसिएटेड. म्हणजे एन नंबर ऑफ ए घेतले होते आपण आणि त्याच्यापासून काय मिळालं आपल्याला? एन मिळालं. समजले? कळलंय का? नक्की. आता पहा, इनिशियली ऍट टी इक्वल टू 0. टी इक्वल टू काय आपल्याकडे त्या वेळेला? 0 आहे. ठीक आहे, याचं किती घेतले होते आपण? समजा ए सी घेतले. ए चे किती मोल्स घेतले? सी. सुरुवातीला हे किती असणार? 0. फायनली आपण म्हणूयात की ऍट टी इक्वल टू टी, सी मधले किती कमी झाले? एक्स. सी मधले किती कमी झाले? एक्स. याचे जेवढे कमी होतील तेवढे याचे वाढणार, तयार होणार. काय डाऊट? समजलंय का? आता पहा, ए जर मी एन घेतला, ए किती घेतला मी समजा? तर एन पासून किती मिळतो? 1 मिळतो. एन पासून किती मिळतात? 1. याचा जर मी एक्स घेतला तर याचे किती मिळतील? काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लाय. बरोबर का? किती मिळतील याचे? 1/n.
मिळतील का? नक्की. एन पासून किती मिळतात? 1. तर एक्स कमी झाले म्हणजे एक्स पासून किती मिळतात? 1/n. याच्यात काय डाऊट? नक्की. थांबा, याचे मिळतील आपल्याला एक्स पासून मिळतील एकापासून x/n मिळतील. बरोबर. ह्याचे किती मिळतील? x/n. काय डाऊट? समजलंय का? नक्की. 1 × x / n किती मिळतील x पासून? x/n. म्हणजे इथं x पासून किती मिळणार आहे? हे समजलंय का? कसं आलंय? कळलंय? नक्की का? n पासून किती मिळतो? 1. हे लय गडबड आहे जरा. ठीक आहे, जाऊ दे, होतं कधी कधी. अल्फाची व्हॅल्यू काढले. अल्फा नंबर ऑफ मोल्स असोसिएटेड. किती असोसिएट झालेत? किती असोसिएट झालेत? एक्स असोसिएट झाले. किती असोसिएट झाले? एक्स. अपॉन टोटल मोल्स किती घेतले होते? म्हणजे एक्स इक्वल टू किती आला? सी अल्फा. एक्स इक्वल टू किती आला? आता याच्यात काय डाऊट? नक्की. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय टाकू शकतो आपण? सी अल्फा टाकू शकतो. Therefore, finally, at t equal to t, c minus alpha होतं ना? c minus c alpha, c minus c alpha, आणि याचे किती? c alpha बाय n, c alpha बाय n. बरोबर आहे. काय डाऊट? तरी सुद्धा x ची व्हॅल्यू काय टाकली आपण? c alpha. बरोबर. आयच्या फॉर्म्युला बोला. i इज इक्वल टू c मायनस सी अल्फा प्लस सी अल्फा अपॉन n डिवायडेड बाय. काय डाऊट? सगळ्यांमधून कॉमन काय? c. तो काय होईल? c ला c कट म्हणजे काय होणार? 1 मायनस अल्फा प्लस अल्फा अपॉन n. काय डाऊट? इथं मध्ये काय? इथपर्यंत काय डाऊट? 1 इकडं प्लस तिकडं आलं तर i मायनस 1 इज इक्वल टू बोला मायनस अल्फा प्लस अल्फा बाय n. काय कॉमन काढला? अल्फा कॉमन काढला. पहा, i मायनस 1 इज इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा इन ब्रॅकेट 1/n मायनस 1. बरोबर का? अल्फा बाहेर आला, तिथं -1 राहिला, तो -1. तिथून अल्फा गेला, काय राहिलं? 1/n. काय डाऊट? समजा तुम्हाला अल्फा काढायचं तर अल्फाची व्हॅल्यू काय येणार? i मायनस 1 अपॉन 1 मायनस n मायनस. काय डाऊट? कळलंय का? नक्की. अजून सिम्प्लिफाय करायचे, n घ्या, वरती टाका, होऊन जाईल. हे काय आलं तुमचा? फॉर असोसिएशन. कशासाठी आली हे अल्फा? फॉर. इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? अजून सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही. बरोबर. कसं? ठीक आहे, n ने मल्टिप्लाय केलं तुमचं ते होऊन जाईल. सही आहे. इथपर्यंत काय डाऊट? नक्की कळालंय? ठीक आहे. असोसिएशन पर्यंत काय करायचं उद्या व्यवस्थित वाचून या. थोडीशी गडबड होती इथं, त्याच्यामुळे ते नीट पाहून यायचंय. चालेल? ठीक आहे. बाकीचं आपण उद्या पाहूया. ठीक आहे. थँक्यू.